नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्री वल्लभ भक्तांच्या दृष्टीने 7 सप्टेंबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसाची संधी श्रीपाद वल्लभांच्या भक्तांनी वाया घालू नये त्यासाठी हा व्हिडिओ लवकर करत आहे. याच्या अगोदर सिद्धमंगल स्तोत्राबाबत मी माहिती सांगितलेली आहेच. सेवेचं फळ श्रीपाद श्री वल्लभ निश्चित देतात हा माझा गेला 14 वर्षाचा अनुभव आहे. पण नीट भक्ती होत नाही, त्यामुळं फलप्राप्ती होत नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपली देवाची सेवा सुरू आहे. ज्यांनी सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत, ते पैशामध्ये गुंतलेले असतात, कर्मकांडावर भर देतात. त्यामुळं जे सहज प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होत नाही किंवा आळशीपणामुळं किंवा अज्ञानपणामुळं भक्त ते प्रारब्ध आहे ते संपवून आशीर्वाद प्राप्त करून घेत नाही. कलौ श्रीपाद श्री वल्लभ, कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. म्हणून तर हा त्यांचा अवतार झालेला आहे आणि पवित्र पिठापूर आणि कुरोपूर क्षेत्र हे भक्तांसाठी खुलं झालेलं आहे. लोकांना माहीत नव्हतं आणि जे पिठापूर कुरोपुरा जाऊन आले आहेत, ज्यांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचलेला आहे, जे सिद्धमंगल स्तोत्र वाचतात, त्यांनाही कल्पना आहे की श्रीपाद श्री वल्लभ तात्काळ फळ देतात. परंतु त्यांचे आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे हे अद्यापही अनेक भक्तांना माहीत नाही. पिठापूरला येतात, कुरोपूरला जातात, फक्त पळापळ करतात. प्रसाद घेणं, हिंडणं, फिरणं, फोटो काढणं, सेवा समाप्त आल्यानंतर DPला टाकणं, व्हॉट्सअपला फोटो टाकणं आणि काल्पनिक काहीतरी सांगून लोकांना फक्त आपला बाह्यप्रियतेचा देखावा करणं एवढं सध्या चालू आहे. 7 सप्टेंबर अतिशय पवित्र दिन. या दिवशी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. पण त्याच दिवशी कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस पिठापूरला साधारण साजरा होतो, कारण महाराष्ट्रातील भक्त तिथं त्या दिवशी जाऊ शकत नाहीत. एक 50 ते 60 किंवा 100च्या आतच तिथं आसपासचे मंडळी येतात, काही लोक येतात. मंदिरामध्ये विविध उपक्रम होतात, प्रसाद वाटप होतं आणि तो दिवस संपून जातो. परंतु मी भक्तांना जे सांगत आहे ते जाणीवपूर्वक सांगत आहे की 7 सप्टेंबर या दिवशी तुमची श्रीपाद श्री वल्लभांना सेवा अर्पण व्हायलाच पाहिजे किंवा व्हावी यासाठी भक्तांनी आजपासून प्रयत्न करावेत. सिद्धमंगल स्तोत्र रोज 1 वेळ 2 वेळ किंवा आपल्याला जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणायला सुरुवात करा. पिठापूरला कुणाला येणं शक्य नाही तर त्याच्या अगोदर 4-5 दिवस मला तुम्ही जेवढ्या वेळेला श्रीपाद श्री वल्लभांचं जागरूक आणि आशीर्वाद देणारं सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं जाईल त्याची संख्या आणि नाव पत्ता कळवा. तुमच्या नावाने मी श्रीपाद श्री वल्लभांना ती सेवा अर्पण करेन. तुम्हाला अभिषेक करायचा, अन्नदान करायचं ही तुमची इच्छा, सक्ती नाही. परंतु मी आहे तिथं, गर्दी नसती. गुरुजींना सांगून मी एक अभिषेक करेन आणि तुमच्या कुटुंबाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सहकार्य निश्चित करेन. तुम्ही इकडं महाराष्ट्रामध्ये आपल्या घराघरात गणपतीचं पूजन करा, त्यांचं आगमन करा, त्यांच्यावर प्रेम करा आणि नंतर यथावकाश तुम्ही जेव्हा परत पिठापूरला जातात त्यावेळेस तुमचं आणखी पुन्हा जर सिद्धमंगल स्तोत्र म्हणून झालं तर ती सेवा तुम्ही तुमच्या तर्फे अर्पण करा. पण मी आहे 4-5 दिवस, त्यावेळेस निश्चितच श्रीपाद श्री वल्लभांनी तुमची सेवा अर्पण करेल. त्याच्या अगोदर म्हणजे 7 सप्टेंबरच्या अगोदर 1, 2, 3 सप्टेंबरपर्यंत जेव्हा शक्य तेव्हा आपलं पूर्ण नाव, पत्ता, गोत्र आणि तुम्ही सिद्धमंगल स्तोत्र जेवढ्या वेळा म्हटलं आहे ती संख्या आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल एकदा म्हणजे एकदा सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं तर 1 रुपया हे नाम मात्र. याप्रमाणे तेवढी रक्कम पाठवली तर ठीक आहे, नाही पाठवली तर आपल्या श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी निश्चितच सेवा करेन आणि त्याचं तुम्हाला
आशीर्वादात्मक एक फोटो आणि विभूती त्या दिवसाची मी पाठवून देईल. सिद्धमंगल स्तोत्र अतिशय प्रेरणा देणार आहे आणि सेवा केल्यानंतर फळ देणार आहे. स्वतः श्रीपाद श्री वल्लभांनी या सिद्धमंगल स्तोत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे. अजून बरेच दिवस आहेत, परंतु या दिवसाला महत्त्व आहे, कारण ज्यावेळी श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म पिठापूरला होईल त्याचवेळी ते बालरूपात तिथं असणार आहेत आणि तुमचा संकल्प, तुम्ही जे सिद्धमंगल स्तोत्र म्हटलेलं आहे, तुमची सेवा त्यांच्या कानावर जावी, हा एक उपक्रम आहे. तो उपक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी तयारीत आहे. परंतु भक्तांना जर या सेवेत सहभागी व्हायचं असेल तर कोणताही नियम नाही, कोणतीही अट नाही, परंतु 2-3 सप्टेंबरपर्यंत जेवढ्या वेळेस तुम्हाला सिद्धमंगल स्तोत्र म्हणता येईल तेवढं म्हणा आणि मला संख्या कळवा, नाव पत्ता कळवा, म्हणजे मला तसं अगोदर 2 दिवस सगळी तयारी करावी लागेल आणि पिठापूरला गेल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करून तुमची जी सेवा झालेली आहे ती श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करून तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करण्यात येईल आणि ते मी निश्चितपणे करेन. या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी व्हा. त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही कंटिन्यू सिद्धमंगल स्तोत्र म्हणायचा सराव चालू ठेवला तर ती सेवा चालूच ठेवा. थांबायचं असेल थांबू शकता, पण या कलियुगात प्रत्येक दिवस फार अवघड झालेला आहे. अनेकांवर अनेक प्रकारची संकटे येतात, पण ज्यांनी ज्यांनी श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचलेला आहे तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांच्या उपदेशाची, बोधाची कल्पना येईल. त्यामुळे ही संधी भक्तांनी वाया घालू नका. रोज एकदा, 2, 3, 11, 21 एवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणा आणि श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. 7 सप्टेंबर श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस आणि ज्या दिवशी ते जन्माला आले त्याच पिठापूरला त्यांच्या घरामध्ये, म्हणजे सध्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुमच्या नावासह ती सेवा अर्पण करू आणि गुरुजींना सांगून सगळ्या सेवेकरांच्या नावाचा कागद 24 तास त्यांच्या गाभाऱ्यात पाकिटात बंद करून त्यांच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करू. ही सेवा श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने किंवा त्यांच्या सूचनेनुसारच माझ्या लक्षात आली म्हणून मी भाविकांपुढे मांडलेली आहे. आपल्याला सर्वांना श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. मला जसे झालेले आहेत तसे तुम्हा सर्वांना व्हावे म्हणून मी नवीन बिनखर्चिक सोप्या सेवा सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या स्वीकारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण स्वीकारली, आपल्याला आनंद मिळाला. दुर्लक्ष केलं, त्यांची कृपा प्राप्त व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु श्रीपाद श्री वल्लभांचा ओढा दिवसेंदिवस लोकांचा वाढत आहे, तो वाढत जावा हीच तळमळ आहे. नमस्कार.